घरात सतत भांडणं होत आहेत ना रे. लहान लहान कारणावरून वाद होत आहेत आणि घरातील शांतता हळूहळू नाहीशी झाली आहे ना. बाळा, भिंतींनी बनलेलं घर एक ओझं वाटायला लागलंय ना. बाहेरून हसणारं तुझं घर आतून खायला उठलंय ना. आणि मग तुझ्या मनात प्रश्न येतोय, माझं हसतं खेळतं घर असं का झालं? पण लेकरा, एक गोष्ट लक्षात ठेव, घरातली अशांती बाहेरून येत नाही, ती आपल्याच विचारांमधून आणि आपल्या शब्दांमधून जन्म घेते. जेव्हा घरात राग वाढतो, एकमेकांवर फक्त आरोप होतात आणि कोणीच कोणाला समजून घेत नाही, तेव्हा त्या वास्तूत नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. मी नेहमी सांगतो, घर हे फक्त विटामातीच्या भिंतींनी बनलेलं नसतं. घर बनतं ते प्रेमाने, संयमाने आणि समजूतदारपणाने. जर घरातली माणसं एकमेकांशी विषारी शब्द बोलत असतील, तर त्या घराचं मंदिर कसं होईल? पण घाबरू नकोस, यावर एक साधा उपाय आहे. एक लक्षात ठेव, जेव्हा एक व्यक्ती रागात असते, तेव्हा दुसऱ्याने शांत राहायचं असतं. राग शांत झाल्यावर मगच प्रेमाने चुका समजावून सांगायच्या. कारण जेव्हा मन शांत होतं, तेव्हाच शब्दांमध्ये मांगल्य येतं. आणि जेव्हा घरातले लोक शांतपणे बोलू लागतात, तेव्हा भांडणं आपोआप विरून जातात आणि घरात पुन्हा सुख, समाधान आणि सकारात्मकता परत येते. म्हणून लक्षात ठेवा, जर घरात सुख आणि शांतता हवी असेल, तर रागापेक्षा समजूतदारपणा निवडा आणि कटू शब्दांपेक्षा प्रेमाचे शब्द बोला. मी तुझ्या पाठीशी आहेच. फक्त विश्वासाने हा बदल करून बघ आणि मनापासून माझं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ.